आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सर्व विद्यार्थ्यांनी सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाच्या कायद्याचा लाभ घ्यावा। श्रीमती वैशाली सिरसे। शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार भारतात 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे। त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे प्रतिपादन सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर विटा श्रीमती वैशाली सिरसे मॅडम यांनी केले। लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा येथे तालुका विधी सेवा समिती खानापूर विटा आणि वकील संघटना विटा यांच्या संयुक्त विद्यमानाने कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केले होते। यावेळी ॲडव्होकेट विजय जाधव, अध्यक्ष वकील संघटना, ॲडव्होकेट सुखदेव कुंभार, सेक्रेटरी, ॲडव्होकेट जयश्री शेलार, ॲडव्होकेट ज्ञानदा ठाणेकर, ॲडव्होकेट सुमित निकम, मुख्याध्यापक सुभाष धनवडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभाष धनवडे यांनी कायदेविषयक शिबिराचे महत्त्व सांगून केले। त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली। त्यानंतर ॲडव्होकेट जयश्री शेलार यांनी NDPS ऍक्ट या विषयावर मनोगत व्यक्त करताना सध्याच्या काळातील तरुण मुला-मुलींमधील व्यसनाधीनता व त्याचे दुष्परिणाम, त्यातून घडणारे गुन्हे, त्यानंतर होणारी शिक्षा यासोबतच जबाबदार नागरिक म्हणून आपली वैचारिक व सामाजिक कर्तव्य याविषयी माहिती दिली। त्यानंतर ॲडव्होकेट ज्ञानदा ठाणेकर यांनी POCSO ऍक्ट, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा यामध्ये 18 वर्षाखालील सर्व मुला-मुलींचे लैंगिक शोषण, अत्याचार आणि छळ यापासून संरक्षण करणे यामध्ये शिक्षेची तरतूद असून कोणत्याही मुलासोबत लैंगिक गुन्हा घडल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे अशी माहिती दिली। त्यानंतर ॲडव्होकेट सुमित निकम यांनी कायदा क्षेत्रातील नवीन करिअरची संधी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली। कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री SD घाडगे सर यांनी केले, तर आभार श्री MR गायकवाड यांनी मानले। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।